बदलत्या काळात वेगवेगळ्या रूपात तू आम्हाला भेटायला येतोस असं म्हणतात। एक काळ असा होता बाप्पा, जेव्हा तुझ्या येण्यानं लोकांनी जमावं, त्यांचा उत्साह वाढावा, थोडी गर्दी व्हावी, त्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी आणि हीच गर्दी आपल्या समाजाची ताकद बनावी, अशा अपेक्षेनं एका माणसानं तुला घराबाहेर आणून बसवलं होतं। त्या भल्या माणसाची इच्छा तू पूर्ण केलीस आणि आपली किमया दाखवत गर्दीचं रूपांतर ताकदीत केलंस। पण अतिरेक आणि माणूस यांचे फार जुने संबंध आहेत। हीच अतिरेकी गर्दी आज तुझ्या आणि आमच्यात फार अंतर आणून घर करून बसलीये। खरं सांगते बाप्पा, आजही अपेक्षा तीच आहे, लोकांनी एकत्र यावं, उत्साहात तुला साजरं करावं, विचारांची देवाणघेवाण व्हावी, पण गर्दी मात्र नको आणि तिच्यात ताकदही नको। प्रत्येक घराबाहेर एक समुद्रात न विरघळणारी मूर्ती नको, 24 तास रांगेत उभं राहून मिळणारा सेल्फी नको आणि त्यानंतर मिळणारा धक्काही नको। आम्हाला शक्ती हवी आहे मनाच्या शांततेची, आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येण्याची, तुझी मनोभावे सेवा करता येण्याची, पण याआधी ताकद हवी आहे मनातला आवाज आणि मनातला बाप्पा ओळखू येण्याची। तर पुढच्या वर्षी लवकर ये आणि या शांततेच्या स्वरूपात ये, इतकीच तुझ्या चरणी प्रार्थना।